Hello, Dr. Bapuji Sankhe Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry and myself Miss N.S. Patil will conduct this session. And from the today's session, we will discuss the topic that is fuel. आपल्याला fuel हा टॉपिक डिस्कस करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला फ्युएल कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत, त्यांचे टाइप्स काय आहेत आणि त्यांचं कंबशन कशा पद्धतीने होतं हे डिस्कस करायचं आहे. नाउ इन द टुडे सेशन वी विल डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ फ्युएल. ओके, म्हणजे फ्युएलचे कुठले कुठले टाइप्स आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत हे आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करूया. फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ फ्युएल. फ्युएल कशाला म्हणायचं, आपण मराठीमध्ये त्याला इंधन असं सुद्धा म्हणतो. ओके, बघूयात आपण डेफिनेशन. एनी कंबस्टिबल सबस्टन्स कंटेनिंग कार्बन ॲज इट्स मेन कंपोनंट विच ऑन कंबशन प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ हीट एनर्जी इज कॉल्ड ॲज फ्युएल. ओके, आता फ्युएल म्हणजे कुठला सबस्टन्स आहे, कंबस्टिबल सबस्टन्स म्हणजे असा ज्वलनशील पदार्थ आहे ज्याचं काय होऊ शकतं, ज्वलन होऊ शकतं आणि ज्याच्यामध्ये कार्बन हा काय आहे, मेन कंपोनंट म्हणून प्रेझेंट असतो. म्हणजे ज्या सबस्टन्समध्ये कार्बनचं पर्सेंटेज काय असतं, जास्त असतं आणि ज्याच्या ज्वलनामुळे विच ऑन कंबशन प्रोड्युसेस लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, म्हणजे ज्याचं ज्वलन झाल्यानंतर आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी मिळते, अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, फ्युएल म्हणायचं. दॅट इज एनी कंबस्टिबल सबस्टन्स कंटेनिंग कार्बन ॲज इट्स मेन कंपोनंट विच ऑन कंबशन प्रोड्युसेस लार्ज अमाउंट ऑफ हीट एनर्जी इज कॉल्ड ॲज अ फ्युएल. म्हणजे कुठलाही ज्वलनशील पदार्थ ज्याच्यामध्ये कार्बन हा प्रमुख घटक असतो आणि ज्याच्या ज्वलनामुळे आपल्याला लार्ज अमाउंट ऑफ हीट एनर्जी मिळते त्याला काय म्हणायचं, फ्युएल. ओके, आता आपण डिफरंट टाइप्स ऑफ फ्युएल यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, वूड, लाकूड आपण इंधन म्हणून वापरतो. कोल असेल, कोळसा असेल, पेट्रोल, डिझेल यांना सुद्धा आपण फ्युएल म्हणून वापरतो. किंवा LPG असेल, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. डोमेस्टिक फ्युएल आपण घरी मोस्ट कॉमनली LPGच वापरतात. केरोसिन आहे. हे यासारखे जे सबस्टन्सेस आहेत यांच्या ज्वलनामुळे आपल्याला काय मिळते, लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी मिळते, म्हणून यांना काय म्हणायचं, फ्युएल. ओके, मग फ्युएलचं कंबशन होतंय म्हणजे नेमकं काय होतं, तर फ्युएल गेट रिॲक्टेड विथ ऑक्सिजन. जेव्हा या फ्युएलची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते त्यावेळी काय होतं, त्याचं कंबशन होतं. ओके, म्हणजेच काय, कंबशन प्रोडक्ट तयार होणार आहे आणि आपल्याला दुसरं काय मिळणार आहे, हीट एनर्जी. ओके, मग ही हीट एनर्जी आपण काय करू शकतो, आपल्या डिफरंट पर्पजेसना यूज करू शकतो. नाउ वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल. फ्युएलचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याचे टाइप्स काय काय आहेत. The fuels are classified based on the following two criteria. म्हणजे फ्युएलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी दोन क्रायटेरिया वापरले जातात. फर्स्ट वन इज द डिपेंडिंग ऑन द ऑकरन्स. नेचरमध्ये फ्युएल कशा पद्धतीने आढळतो याच्यावरून म्हणजेच त्याच्या ऑकरन्सवरून एक क्लासिफिकेशन करू शकतो किंवा डिपेंडिंग ऑन देअर फिजिकल स्टेट, म्हणजे त्यांची फिजिकल स्टेट कुठली आहे. आता तो सॉलिड आहे, आपण 3 टाइप्स ऑफ फिजिकल स्टेट्स आहेत असं म्हणतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. मग त्यापैकी तो कुठल्या स्टेटमध्ये आहे याच्यावरून सुद्धा आपण त्याचं काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो. नाउ वी विल सी द डिटेल क्लासिफिकेशन. ओके, फर्स्ट वन, फ्युएल ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स इट इज क्लासिफाइड ॲज प्रायमरी और नॅचरल फ्युएल अँड द सेकंड टाइप इज सेकंडरी और आर्टिफिशियल फ्युएल. म्हणजे आपण फ्युएलचं क्लासिफिकेशन दोन प्रकारे केलं. ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स, नेचरमध्ये फ्युएल कसं आढळतं याच्यावरून आपण दोन टाइप्स केले. फर्स्ट वन इज अ प्रायमरी अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॅचरल. ओके, म्हणजे जे फ्युएल नेचरमध्ये एक्झिस्ट होतात त्यांना आपण आर्टिफिशियली तयार करू शकत नाही. लक्षात आलं का, त्यांना काय म्हणायचं, प्रायमरी फ्युएल. लक्षात आलं का, आता वूड आहे, वूड आपण आर्टिफिशियली तयार करू शकतो का, लाकूड नाहीये. म्हणजे लाकूड हे कशाचं एक्झाम्पल आहे, प्रायमरी फ्युएलचं आहे. किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, नॅचरल, म्हणजे जे निसर्ग निर्मित आहेत, आपण आर्टिफिशियली ज्यांना प्रिपेअर करू शकत नाही त्यांना काय म्हणायचं, प्रायमरी फ्युएल. ओके, आणि ज्यांना आपण आर्टिफिशियली तयार करू शकतो त्यांना काय म्हणायचं, सेकंडरी फ्युएल और आर्टिफिशियल फ्युएल. ओके, आता सेकंडरी म्हणजे काय,
तर याच्यामध्ये आपण प्रायमरी फ्युएल जो आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करून त्याचं प्रोसेसिंग करून काही फ्युएल्स बनवतो, म्हणून त्यांना काय म्हणले, सेकंडरी ऑर आर्टिफिशियल फ्युएल. ओके, आर्टिफिशियल म्हणजे काय, आपण आर्टिफिशियली त्यांना प्रायमरी फ्युएलवरती ट्रीटमेंट करून बनवलेलं आहे, म्हणून त्यांना काय म्हणायचं, सेकंडरी ऑर आर्टिफिशियल फ्युएल. म्हणजे फ्युएल्स आपण ऑकरन्स नुसार प्रायमरी आणि सेकंडरी असं क्लासिफिकेशन केलं. ओके, आता यांचं सुद्धा डिपेंडिंग अपॉन द फिजिकल स्टेट 3 टाइप्समध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. ओके, म्हणजे प्रायमरी फ्युएलचं सुद्धा आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फ्युएल असं क्लासिफिकेशन करणार आहे. तसंच आपण सेकंडरी फ्युएलचं सुद्धा सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्युएल असं क्लासिफिकेशन करणार आहे. ओके, आता फिजिकल स्टेटनुसार प्रायमरी फ्युएलमध्ये सॉलिड कुठला आहे बघा, वूड आणि कोल. वूड म्हणजे लाकूड आणि कोल जो आहे, कोळसा जो आहे, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, नॅचरल म्हणजेच काय, प्रायमरी सॉलिड फ्युएल. ओके, त्याच्यानंतर लिक्विड फ्युएल बघा, क्रूड ऑइल. आपण म्हणतो की जमिनीच्या आतमध्ये तेलाच्या विहिरी असतात. ओके, ऑइल वेल्स असतात, तर त्या ऑइल वेलमध्ये जे काय ऑइल असतं त्याला आपण काय म्हणतो, क्रूड ऑइल. लक्षात आलं का. आणि हे सुद्धा काय आहे बघा, प्रायमरी लिक्विड फ्युएल, कारण ते आपण आर्टिफिशियली तयार केलेलं नाहीये, नॅचरल प्रोसेसेसनी ते अंडरग्राऊंड तयार होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी लिक्विड फ्युएल. ओके, तसंच आहे गॅसियस फ्युएल. म्हणजे नॅचरल गॅस जो आहे, नॅचरल गॅस ऑइल वेलच्या वरती नॅचरल गॅसचा लेअर असतो. ओके, मग हा जो नॅचरल गॅस आहे तो कशाचं एक्झाम्पल आहे, प्रायमरी गॅसियस फ्युएल. ओके, आता जसं आपण हे सॉलिड, लिक्विड, गॅसियस, प्रायमरी फ्युएलचं क्लासिफिकेशन बघितलं, तसंच सेकंडरी फ्युएलला सुद्धा आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये क्लासिफिकेशन करतो. आणि मोस्टली सेकंडरी फ्युएल्स कसे तयार होतात, ड्यू टू द ट्रीटमेंट ऑन प्रायमरी फ्युएल. म्हणजे आपण काहीतरी प्रायमरी फ्युएलवरती ट्रीटमेंट करणार आहे किंवा काहींना आपण आर्टिफिशियली प्रिपेअर करणार आहे, अशा फ्युएल्सना काय म्हणायचं, सेकंडरी फ्युएल. आता सेकंडरी फ्युएलचं फिजिकल स्टेटनुसार सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस असं क्लासिफिकेशन केले. आता सॉलिडमध्ये बघा, कोक असेल किंवा चारकोल असेल. हे काय आहे, सेकंडरी फ्युएल आहे, कोक किंवा चारकोल. आता लाकडाचं बर्निंग झालं, वूडचं बर्निंग झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो, कोळसा मिळतो. लक्षात आलं का. म्हणजे वूडवरती प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, चारकोल मिळणार आहे, म्हणून याला काय म्हणलं आपण, सेकंडरी फ्युएल. ओके, आता लिक्विडमध्ये बघा, आपण पेट्रोल, डिझेल, केरोसिन सारखे यासारखे वेगवेगळे ऑइल्स वापरतो. पण हे ऑइल्स कधी तयार होतात, जेव्हा आपण क्रूड ऑइलचं काय करतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. म्हणजे क्रूड ऑइलवरती प्रोसेसिंग करून आपण कुठले फ्युएल मिळवतो, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, म्हणून यांना काय म्हणले, सेकंडरी फ्युएल ऑर आर्टिफिशियल फ्युएल. ओके, आणि तसंच आहे गॅसियस फ्युएलमध्ये कोण कोण आहे बघा, LPG आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, कोल गॅस आहे, वॉटर गॅस आहेत. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, सेकंडरी गॅसियस फ्युएल. लक्षात आलं. म्हणजे बेसिकली आपण फ्युएलचं ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स आणि ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट कसं क्लासिफिकेशन होतं हे डिस्कस केलेलं आहे. नाउ वी विल सी द इसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ फ्युएल. ओके, आपण कुठलाही फ्युएल सिलेक्ट करताना पहिल्यांदा आपण त्याच्या 2 प्रॉपर्टीज बघतो. म्हणजे या 2 प्रॉपर्टीज जर त्याच्या एखाद्या फ्युएलकडं चांगल्या प्रकारे असतील तर आपण त्याला इझिली काय करू शकतो, फ्युएल म्हणून सिलेक्ट करू शकतो. तर इसेन्शियल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत बघा. फर्स्ट वन इज द इग्निशन टेम्परेचर. पहिली इसेन्शियल प्रॉपर्टी कुठली आहे, इग्निशन टेम्परेचर. द मिनिमम टेम्परेचर ॲट विच कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस when the firing is started is called as ignition temperature. बघा, म्हणजे काय, द मिनिमम टेम्परेचर, कमीत कमी टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस, फ्युएलचं काय होतं, ज्वलन होतं. when फायरिंग इज स्टार्टेड, जेव्हा आपण एखाद्या फ्युएलचं फायरिंग चालू करतो, म्हणजे बर्निंग चालू करतो, एका ठराविक टेम्परेचरला ते फ्युएल काय करतं, पेट घेतं. व ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचरला काय म्हणायचं, इग्निशन टेम्परेचर. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण वूडचं बर्निंग करत असेल, लाकडाचं आपल्याला कंबशन करायचं असेल, आपण त्याला फायरिंग केल्यानंतर म्हणजे त्याला आपण जाळ लावल्यानंतर लगेच तो पेट घेत नाही. लक्षात आलं का. सुरुवातीला थोडंसं त्याचं टेम्परेचर वाढतं आणि नंतर एका ठराविक टेम्परेचर नंतर ते लाकूड स्वतः काय करतं, पेट घेतं. मग ज्या टेम्परेचरला लाकूड पेट घेतं त्या टेम्परेचरला त्याचं काय म्हणायचं, इग्निशन टेम्परेचर. ओके, म्हणजे प्रत्येक फ्युएल एका ठराविक टेम्परेचरला पेट घेतो, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, इग्निशन टेम्परेचर. ओके, द मिनिमम टेम्परेचर ॲट विच कंबशन ऑफ फ्युएल टेक्स प्लेस
when the firing is started is called as ignition temperature. Okay, and it is also known as ignition point. म्हणजे ignition temperature ला आपण काय म्हणू शकतो, ignition point सुद्धा म्हणू शकतो. Therefore, a substance has to be heated to its ignition temperature before it starts burning. म्हणजे एखादा सबस्टन्स आपल्याला बर्निंग चालू करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, त्या सबस्टन्सला हीट करून त्याचं इग्निशन टेम्परेचर काय करायला पाहिजे, मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर काय असतं, वेगळं वेगळं असतं आणि तो कधी पेट घेतो, इग्निशन टेम्परेचर इतक्या टेम्परेचरलाच पेट घेतो. म्हणून कुठल्याही फ्युएलचं किंवा कुठल्याही सबस्टन्सचं बर्निंग स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काय करायला पाहिजे, त्याला त्याच्या इग्निशन टेम्परेचरपर्यंत काय करायला पाहिजे, हीट करायला पाहिजे. आयडियल फ्युएल शुड हॅव मॉडरेट इग्निशन टेम्परेचर. म्हणजे एखादा फ्युएलचं असेल तर फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर काय असायला पाहिजे, मॉडरेट म्हणजे मध्यम असायला पाहिजे. खूप जास्त पण असायला नको आणि खूप कमी पण असायला नको. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला हीट लगेच पाहिजे असेल, इमिजिएटली आपल्याला हीट पाहिजे असेल, तर आपण एखाद्या सबस्टन्सचं इग्निशन टेम्परेचर खूप जास्त असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार, त्याला हाय टेम्परेचरला हीट करावं लागणार. ओके, मग ते टेम्परेचर अटेन झाल्यानंतर तो सबस्टन्स काय होणार, बर्न होणार. मग इथं आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लवकर मिळाली का, नाही. म्हणून कुठल्याही फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर हाय असू नये आणि लो सुद्धा असू नये. बघा, लो असेल तर काय होणार आहे, तो लगेच पेट घेणार आहे, पटकन पेट घेणार आहे. आता एलपीजीचं बघा इग्निशन टेम्परेचर कमी असतं, एलपीजी आपण घरी गॅस वापरतो तो लगेच पटकन पेट घेतो. मग जर एखाद्या फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर कमी असेल तर तिथं फायर हॅझार्डचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. म्हणून कुठल्याही आयडियल फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर काय असावं, मॉडरेट असावं. आपल्याला परीक्षेमध्ये विचारता सुद्धा इग्निशन टेम्परेचर ऑफ फ्युएल शुड बी ... मग आपल्याला तिथं काय आन्सर असायला पाहिजे आपलं, मॉडरेट. कुठल्याही फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर मॉडरेट असावं. Now we will see the second essential property is the calorific value. Okay, what is the calorific value? बघा, the total amount of heat energy produced after complete combustion of unit weight or unit volume of fuel is known as calorific value. Calorific value म्हणजे काय, एखाद्या फ्युएलच्या बर्निंगमुळे मिळणारी हीट एनर्जी. लक्षात आलं का. मग आपण हीट एनर्जी ही कुठल्या युनिटमध्ये मेजर करतो, कॅलोरिफिक व्हॅल्यू. लक्षात आलं का. मग आता इथं आपण स्टँडर्ड डेफिनेशन सांगायची म्हटलं तर काय सांगितलं बघा, तर युनिट वेट और युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्युएल. म्हणजे आपण 1 kg किंवा 1 लिटर इतकं फ्युएल बर्न केलं तर त्याच्यापासून जी काय टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे त्या एनर्जीला काय म्हणायचं, कॅलोरिफिक व्हॅल्यू. म्हणजे काय, फ्युएलच्या बर्निंगमुळं कंबशनमुळं जी आपल्याला हीट एनर्जी मिळते त्याला काय म्हणायचं, कॅलोरिफिक व्हॅल्यू. द युटिलिटी ऑफ फ्युएल डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ हीट प्रोड्युसेस ऑन द कम्प्लीट कंबशन. मग कुठल्याही फ्युएलचा आपण यूज कशावरून ठरवतो, तर त्याच्यापासून किती हीट मिळते. ओके, त्याला आपण बर्न केल्यानंतर त्याच्यापासून किती हीट मिळते याच्यावरून आपण ठरवतो की आपल्याला ते फ्युएल यूज करायचं आहे की नाही. ओके, द हायर द हीट प्रोड्यूस बेटर इज द फ्युएल. ओके, म्हणजे जर एखाद्या फ्युएलमधनं त्याच्या कंबशनमुळं जास्त अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोड्यूस होत असेल तर त्याची क्वालिटी काय असते, बेटर क्वालिटी असते. म्हणजे तो फ्युएल चांगल्या क्वालिटीचा असतो. ओके, इट्स युनिट इज किलो कॅलरी पर केजी फॉर लिक्विड अँड सॉलिड फ्युएल्स. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड फ्युएलला आपण कॅलोरिफिक व्हॅल्यूचं युनिट काय वापरतो, किलो कॅलरी पर केजी. आणि तेच फॉर गॅसेस फ्युएल आपण काय वापरतो, किलो कॅलरी पर मीटर क्यूब. कॅलोरिफिक व्हॅल्यूचं युनिट फॉर द सॉलिड अँड लिक्विड किलो कॅलरी पर केजी आणि गॅसेससाठी काय वापरतो आपण, किलो कॅलरी पर मीटर क्यूब. ओके, आता फॉर द आयडियल फ्युएल कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल शुड बी हाय. बघा, आपण एखादा सबस्टन्स फ्युएल म्हणून वापरत असेल तर त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असायला पाहिजे, हाय. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला त्याचं बर्निंग झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, जास्तीत जास्त हीट एनर्जी मिळेल. ओके, आणि तिथं मग आपल्याला काय होणार आहे, जास्त हीट एनर्जी मिळाल्यामुळे आपल्याला तिथं जास्त कॉस्ट पण होणार नाही आणि रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपल्याला काय होईल, कमी टाईममध्ये अवेलेबल होईल. लक्षात आलं. म्हणजे ह्या दोन इसेन्शियल प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट वन आपण जी डिस्कस केली ती इग्निशन टेम्परेचर, आणि इग्निशन टेम्परेचर कसं असावं, मॉडरेट असावं. आणि कॅलोरिफिक व्हॅल्यू कशी असावी, हाय असावी. आणि त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ किंवा क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल सुद्धा डिस्कस केलेलं आहे. थँक्यू.